इथं पहा बाई काय निघालं तेव्हा साप. नमस्कार पब्लिक, स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आज आहे खूपच स्पेशल डे, कारण की आज आहे रक्षाबंधन, जे की नमस्कार, हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना. रक्षाबंधन तर आता रक्षाबंधनचे मस्त थोडे पाय बी पडून घेऊ, पुण्याचं काम करून घेऊ, चांगला आशीर्वाद भेटो आम्हाला. हीच आपल्या दिदीन त्यांच्याकडनं प्रार्थना. ते तर असं बियड आहे. आता मंदिरात पण जायचं आपल्याला, बाकी गाडी तर रेडी मागे. मंदिरात आई, आंटी, दीदी, दिया आणि मी पण चाललोय. बाकी यांच्या आता पाय पडून घेऊ, आशीर्वाद घेऊन घेतो. आंटीचा बी आशीर्वाद घेऊन घेतला. आईचा आशीर्वाद, बाकी आईचा आशीर्वाद घेऊन. चला, चांगला मस्त आता आशीर्वाद भेटला. आता निघतोय मंदिरात. बाकी तुम्हाला ना एक मस्त गोष्ट दाखवतो. एकदा फक्त आवाज ऐका गाडीचा, एकदा फक्त. एकदम मॉन्स्टर साऊंड आहे का नाही, एकदम खतरनाक. चला आता मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. हॉटेलवर पण जायचं, हॉटेलची पूजा वगैरे करून घेऊ. बाकी नंतर आपल्याला ट्रॅक्टर पण घेऊन जायचं हॉटेलवर. तिथं आता आणि इथं पाबाई काय निघालं तेव्हा साप, म्हणजे सापाचं बच्च. बाकी ओ बाई पळा, नालाय का. आता निघा बाई, निघा लवकर निघायचं. बघायचं तिथं बी एक हे सांभाळून बर रे. सगळ्याच आपण आलेलो मंदिरात. बाकी हनुमान देवतांचं मंदिर आहे समोरच, आपले हॉटेल, आणि इकडेच मंदिर आहे हॉटेलच्या एक्झॅक्ट समोरच. झाला आता मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊन घेऊ. आपल्या हनुमान देवतांची मूर्ती बाकी काम मस्त आहे ना, एकदम भारी. आणि इथं असं काय मंदिर आहे, म्हणजे आपल्या जस्ट हॉटेलच्या समोर. आता दर्शन वगैरे झालं, आता जाऊ हॉटेलकडे. इथलं दर्शन झालं, आता हॉटेलवर जाऊन हॉटेलचं दर्शन करू. बाकी भाई यार नारळ फोडता ती नारळची मच्छरातील टोपीचीच घुसून गेली बोटा. जास्त नाही लागलं, थोडंच लागलं नॉर्मल. आता आम्ही बसतोय हॉटेलवर. बाकी झालं त्यांची पूजा वगैरे. ती दिदी रांगोळी काढते आहे, ते तिकडं पूजा करताय. आता आम्ही बसलो इथे, बघू त्यांची पूजा वगैरे वाजेपर्यंत. लगेच मग घरी जायचं, सोडायचं, घरून ट्रॅक्टर घेऊन जायचं. चला, पूजा वगैरे झाली, आता सरळ जायचं घरी. बाकी अजून राखी बांधायच्या बाकी. आता राख्या वगैरे बांधतील दिदीन ते. आता पहिले तर घरी जाऊ द्या बाई. तर मस्त हॉटेलवरनं घरी आलो. बाकी एकदम चेंज वगैरे करून राख्या वगैरे बांधल्या गेल्या. आता शूट केला मी ब्लॉग, एकदम मस्त पैकी झाला आहे. घेतलं, बाकी जेवण वगैरे पण झालं ना. आता आपल्याला आपलं जॉन डिअर घेऊन जायचं आहे हॉटेलवर. गाईज हवा किती सारा आपल्याला राख्या बांधल्या गेल्या. मी जेव्हा हॉस्टेलला होता ना भाई, हात डायरेक्ट इथपर्यंत भरून जायचा पूर्ण राखींचा हॉस्टेलला होता. बादावी चला आता टाइमपास नाही करता, फटाफट ट्रॅक्टर घेऊन जाऊ. हॉटेलवर येऊन लागलो ट्रॅक्टर घेऊन. बाकी कोण आलेला आपल्या सोबत, मुकेश. आणि मी तर पार वरच्या टावरवर येऊन बसलो भाई. लय म्हणजे जबरदस्त खाली आहे. हा एवढा स्टूल किती असेल रे, अंतर किती असेल एवढा? अरे ये वरून ते खालीपर्यंत किती असेल? का मुकेश भाऊ? ए बैल, अरे कामाचं होतं ते. मग म्हणतो अशा याच्यासारखा ना, कुठंच घेऊन जायचं नाही. ये रे वरे ना, ये ना. अरे नाही सोडत, पक्का पाय ठेवलेला आहे, पडला मग काय. ये रे ये ना. ये रे मुकेश, आहे ना. गाईज एकदा नजारा पा कसा दिसतो बाई इतक्यावरून. हे बा सगळं हिरवं हिरवं गार एकदम. इकडनं गाड्या वगैरे येत आहे कंटिन्युअस. मागे हवा लांब लांबपर्यंत कसं भारी दिसत. ये वर, ये पकड थांब पाय ठेवतो मी. अरे का नाही होशी रे, असं थांब भाई, माल पहिलं बसू दे. मी मग तू कानी व्हायचा, मी वरून पडायचो. कस काय पकड, दोघात तांगडे मोडून बसून घेऊ. बजरंग बली की जय, जय बजरंग बली की जय, जय बजरंग, जय बजरंग.
तेव्हा ती एक टाकी खाली ठेवलेली ती 4 लिटर या 3 लिटर 3.5 लिटरच्या फायनली आता उतरा ना कशी उतरणे का घ्यायचा उतरायच्या पंचायती झाला आता बजरंग बली को याद करो तुम्हाला एकदा इथून किती खोल दाखवतो काय बाय आमनं खोललं सगळं झोपी जायचे का उंच आहे रे चक्कर येतं. गरगर होता गाईस ती मालेगाव सिटी तोबा अरे अरे भाई तोबा आपला पाणी टाकी बाजूला टाकी इकडं एकदा गाईस मी खाली उतरून आलो टावर ना आबा बजरंग पडची रे अरे यार अरे यार उतर पडला मी नाही रिकामा द्यायला सांगतोय अंतर एवढा भाई दिसाला छोटं वाटतं पण लवूनचं अंतर आहे तो टाकोडी पाय बर का मा नावने नंतर काय झालं तर बरं भाई इथे चला याला बी उतरवून देऊ तर भावनो तर रात्री काय ब्लॉग एंड केला नाही मी आत्ता ब्लॉग एंड करतो कारण की काल रात्री खूप उशीर झाला होता आणि काल रात्री पाऊस पण चालून गेला होता त्यामुळे लक्षात राहिलंच नाही लगेच झोपून गेलो होतो बाकी आत्ता एंड करतो आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटतो उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बाय गाईज टेक केअर उतरला भाई फायनली टाकना बे उडी यार मी त्याला लटकून खाली उडी मारली टाका मग उडी राजे बैल फायनली आम्ही आता उतरी घेऊ चला गाईच उतरले आता आपल्याला जायचंय खाली आता आम्ही चालू आणि ट्रॅक्टरनी तेव्हा तिकडे एक काम चालू आहे तिकडं टाकीचं काम चालू आहे आणि आपल्या जॉन डिअरनी तो मुरुम आहे का तो पसरवायचा गेस तो मी तो लगेच हा बी बाकी आणि नंतर पसरवून आता द्यायचा जेसीबींनी प्लेन करून द्यायचं आत्ता बाहेर बसलेलो होतो आम्ही बाकी हॉटेलवरती तेवढाच अर्धाच ब्लॉग शूट झाला कारण की काय झालं होतं काय माहिती कॅमेराला मी व्हिडिओ शूट करत होतो चेक केला पण व्हिडिओमध्ये व्हॉइसच नव्हता येत अजिबात नव्हता बाकी आता जेवढा झाला तेवढा शूट झाला आहे पुढे बघता येईल पण त्यांचे गिफ्ट पण द्यायचे बाकी ते आता ऑनलाईन ऑर्डर केले ना म्हणून ते यायला टाईम लागणार आहे बाकी मी मुकेश बसलेलो होतो इथे तर भावनो तर रात्री काय ब्लॉग एंड केला नाही मी आत्ता ब्लॉग एंड करतो कारण की काल रात्री खूप उशीर झाला होता आणि काल रात्री पाऊस पण चालून गेला होता त्यामुळे लक्षात राहिलंच नाही लगेच झोपून गेलो होतो बाकी आत्ता एंड करतो आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटतो उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बाय गाईज टेक केअर